माझ्या प्रत्येक वाढदिवसाला 5 ऑगस्टला वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. अ, कराटे तायक्वांडो स्पर्धा असू दे किंवा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असू दे, दिव्यांगांना दिव्यांग असतील, आदिवासी असतील, यांच्यासाठी वाटप करत असतो. गरजू महिलांना मिरची कांडप असेल किंवा घरघंटी असेल, असं प्रत्येकाला वाटप करत असतो. 1ली ते 7वी ते 12वीच्या मुली असतील, त्यांच्याकडे सायकल वाटप आपण मागे केलं होतं. आपण कम्प्युटरचं वाटप आपण केलं होतं. CC कॅमेरे असतील किंवा इतर स्ट्रीट लाईट असतील, दानपाट्यापासून ते मोपड्यापर्यंत, हायमॅक्स असतील, असे रस्त्याचे असे कार्यक्रम करत असतो. पण ह्यावेळेस रक्तदान शिबिर आपण ठेवलं होतं. तर उद्देश एकच आहे का सध्या आपल्याकडे आता रक्ताची जी बॅग आहे ती पनवेलला आहे. इवन कर्जतला पण नाही आहे. त्याच्यामुळे आपण ची गरज ही अत्यंत म्हणजे भासत आहे रक्त. त्यामुळे आपण रक्तदान शिबिर आपण ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 70 रक्तदानाची डोनेट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये आपण शालेय वस्तूचे वाटप केलं आहे. एक मोपाडा शाळा जी आहे जिल्हा परिषदेची, तिथे पटसंख्या मोठी आहे. त्याच्यामुळे तिथे आपण एक ड्रॉइंगच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचा उद्देश एकच आहे का ड्रॉइंगच्या मोठ्या पटसंख्या असेल तिथे एखादा जो चित्रकला करणारा विद्यार्थिनी असेल, तो येणाऱ्या काळामध्ये तो चित्रकार होऊ शकतो. किंवा एक उद्देश एकच आहे का इथून आपल्या ग्रामीण भागातनं कोणतरी एक चित्रकार तयार होईल, हा उद्देश होता. त्यामुळे मग चित्रकला स्पर्धा तिथे ठेवण्यात आल्या होत्या. आणि आपण वाढदिवसाला बघत असतो, आपण विविध उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता हा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करत असतो. पण एकच असतं की म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे की जोपर्यंत जे आपले देशाचे भवितव्य आहेत, विद्यार्थी शाळेतील, जोपर्यंत त्यांना काय एक पूर्ण फुलाची पाकळी आपण त्यांना काय वाढदिवस देऊ शकत, तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा झाला नाही असं मी समजतो. त्यामुळे जेव्हा शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू असेल किंवा इतर काय त्यांना वाटप जेव्हा त्यांना देतो आपण, तेव्हाच मला वाढदिवस साजरा झाला असं मी समजतो. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.